एक वाटी दुधापासूनच आपण हे कस्टर्ड आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहोत. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यासाठी इथं मी सुरुवातीला 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता 1 वाटी दुधामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या सगळ्या गुठळ्या मोडून हे एकजीव करून घ्यायचं. आता हे दूध आपण एका कढईमध्ये घालून घ्यायचं. इथं मी हे 1 वाटी दूध कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता ही कढई आपण गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत आणि याला सतत असं एकसारखं हलवून घ्यायचं. एक लो गॅसवर 1-2 मिनिटातच हे मिश्रण थोडंसं घटवायला लागतं. आता इथं साखर एक विरघळलेली आहे आणि आता जवळजवळ 1-2 मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मिश्रण जसं गरम होईल तसं थोडं हे घटवायला लागतं. 1-2 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण देखील घट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. याच्याऐवजी तुम्ही हे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये देखील काढून ठेवू शकता. आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी व्हिप क्रीम घेतलेले आहे. आता ही व्हिप क्रीम आपण फेटून घेऊया. व्हिप क्रीम फेटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटातच ही क्रीम फेटून तयार होते. 1-2 मिनिट आता झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की आपली ही व्हिप क्रीम इथं तयार झालेली आहे. किती घट्ट झालेले तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण इथं ही क्रीम बनवलेली आहे. आता यामध्ये आपण जे कस्टर्डचं मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण ह्यामध्ये 1 वाटी घालून घ्यायचं आणि 4 ते 5 थेंब आपण इथं व्हॅनिला इसेन्सचे घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटातच हे पुन्हा छान मिक्स होऊन जातं. तुम्ही बघू शकता जवळजवळ 1-2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे छान बॅटर इथं तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी एका डब्यामध्ये याला घालून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये 7 ते 8 तास हे स्टोअर करून ठेवायचं. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता की आता आपलं आईस्क्रीम हे तयार झालेलं आहे आणि मी थोडं यातलं बॅटर एका बाउलमध्ये देखील काढून ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपलं हे कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.